एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 39वी सेट परीक्षा जी 7 एप्रिल 2024ला होऊ घातली आहे, त्या संदर्भातील जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत की परिपूर्ण तयारी कशी केली जावी आणि एकंदरीत आपल्याला याच प्रयत्नामध्ये कसं यश मिळवता येईल या दृष्टिकोनातून आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला या पद्धतीच्या सर्व अपडेट्स म्हणजे फक्त प्राध्यापकसाठीची पात्रता परीक्षा पात्र न होता पुढे देखील प्राध्यापक होण्यासाठीच्या कोणकोणत्या विद्यापीठीय स्तरावर किंवा महाविद्यालय स्तरावर MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती ही देखील कशी राबवली जाते या स्वरूपाची देखील माहिती सर्व आपल्याला पुरवली जाणार आहे. म्हणजे तुमच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं निश्चितच आपल्याला सर्व अपडेट मिळत राहणार आहेत. त्याबरोबरच आपण यासाठी फेसबुक पेज ऑल एक्झाम कट्टा, त्यानंतरनं टेलिग्राम चॅनल ऑल एक्झाम कट्टा प्राध्यापक भरती अशा नावानं देखील सुरू केलेलं आहे. व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे आणि आपलं भविष्यामध्ये ऑल एक्झाम कट्टा हे ॲपच्या माध्यमातून देखील आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यामुळं आपण नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला सर्व अद्ययावत माहिती मिळणार आहे. आज आपण फॉर्म्युला 20 × 3 = 60 दिवसांचा वापर करून किंवा आता आपल्याकडे उपलब्ध जर कालावधी पाहिलं सेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर 60 ते 65 दिवस आहेत, पण त्यातले आपण काही दिवस वजा करता 60 दिवसाचं जरी आपण प्रॉपर म्हणजे व्यवस्थित जर नियोजन केलं, निश्चितच आपण या 60 दिवसांचे दोन्ही पेपरचा अभ्यास नियोजन करून फक्त पेपर 1 आणि पेपर 2 अशा पद्धतीनं नाही तर दोन्हीही पेपरचा विचार करून आपण प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, त्याची व्यवस्थित अंमलबजावणी केली तर निश्चितच आपण आपलं ध्येय, आपलं स्वप्न सेट परीक्षा उत्तीर्ण व्हायचं हे निश्चितच पूर्ण करू शकणार आहात. आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर अनिवार्य पेपर 1 जो आहे, ज्यावर आपल्याला माहीत आहे की पेपर 1 मध्ये एकूण 10 घटक आहेत, बरोबर आहे. त्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत, 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे आणि प्रत्येक घटकावाईज आपण विचार केला तर प्रत्येक घटकावर 5 प्रश्न जे 10 गुणांसाठी आपल्याला विचारले जातात. म्हणजे घटकाचं देखील जे नियोजन आहे म्हणजे प्रश्न विचारण्याची जी गुणदान पद्धती आहे ती ठरलेली आहे. त्यामुळं आपण नियोजन करत असताना जर प्रॉपर घटकावाईज विश्लेषण करून आणि मागील आपलं अपयश का आलं याचं जर अवलोकन केलं तर निश्चितच आपण यश मिळवू शकतो. बघा, पहिला जो घटक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, प्रश्न 5 विचारले जाणार आहेत 10 गुणांसाठी. म्हणजे अध्यापन विषयक अभियोग्यता. अध्यापन विषयक अभियोग्यता या घटकावर जे प्रश्न विचारले जातात मित्रांनो, ते सर्व संकल्पनावर आधारित आहेत. म्हणजे अध्यापन कशाला म्हणायचं, त्यानंतर तुम्ही या विषयाचं अध्यापन करण्यासाठी कोणती अध्यापन पद्धती वापराल, त्यानंतरनं मूल्यमापनाच्या प्रकाराविषयी. म्हणजे जर यातल्या संकल्पना तुमच्या स्पष्ट असतील म्हणजे अध्ययन आणि अध्यापन, टीचिंग आणि लर्निंगच्या, तर तुम्ही या घटकावरील जे 5 प्रश्न आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या म्हणजे सोडू शकता. त्यामुळं संकल्पना, पहिल्या घटकातल्या संकल्पनावर जास्तीचा भर द्या, त्या व्यवस्थित समजून घ्या. मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करा, त्यामधील प्रश्न कसे विचारलेले आहेत याचं देखील तुम्ही अवलोकन केलं तर निश्चितच तुम्हाला या 5 प्रश्नापैकी 4 कमीत कमी 4 प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक पद्धतीनं नोंदवू शकता. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो रिसर्च म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूड, ज्याला आपण संशोधन विषयक अभियोग्यता म्हणतो, त्यावर देखील आपल्याला साधारणतः म्हणजे निश्चितच 5 प्रश्न 10 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. हा देखील घटक बघा, पहिला घटक देखील तुम्हाला आता परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा आहे आणि भविष्यामध्ये प्राध्यापक म्हणून देखील आदर्श प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना समजेल उमजेल अशा भाषेमध्ये शिकवणारा प्राध्यापक व्हायचं असेल तर तुम्हाला पहिल्या घटकाच्या सर्व संकल्पना अवगत केल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत. आणि भविष्यामध्ये आपण प्राध्यापक झाल्यानंतर PhD करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला रिसर्च ॲप्टिट्यूड हा फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून न विचार करता भविष्याच्या दृष्टिकोनातून देखील त्याच्यातल्या संकल्पना, त्याचा वापर कसा करायचा, म्हणजे ज्ञान, आकलन आणि उपयोजन हे जे प्रश्न विचारण्याचे जे 3 स्तर आहेत ते जर तुम्ही 3 स्तर व्यवस्थित समजून घेतले, ज्ञानावरचा कोणता प्रश्न आहे, आकलनावरचा कोणता आहे, उपयोजनावरचा कोणता आहे, तर तुम्ही यावर देखील 5 जे प्रश्न विचारले जाणार आहेत 10 मार्कासाठी दुसऱ्या घटकावर ते देखील तुम्ही व्यवस्थित सोडू शकता. म्हणजे 5 पैकी 4 प्रश्न इझिली सोडू शकता. त्यामध्ये आपण पाहिलं तर संशोधनाचे प्रकार, संशोधनाच्या संकल्पना, त्यानंतर संशोधनाच्या पद्धतीवर विचारलेले प्रश्न आहेत, त्यानंतर संशोधन झाल्यानंतर अहवालाचा दर्जा, बरोबर आहे, त्यानंतरनं
आपण ज्यावेळेस डेटा म्हणजे माहिती एकत्र करत असतो, त्याचं विश्लेषण करत असतो आणि सांख्यिकीय माध्यमातून त्याचं आपण अर्थनिर्वचन करत असतो, त्यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. त्या सर्व बाबी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे, युनिट आहे कॉम्प्रिहेन्शन. यावर देखील 5 प्रश्न 10 गुणांसाठी विचारले जातात. यामध्ये आपल्याला मराठी किंवा इंग्लिश माध्यमाचा उतारा किंवा नेटसाठी हिंदी आणि इंग्लिश माध्यमाचा उतारा दिला जातो. त्यावरचे 5 प्रश्न 10 गुणांसाठी विचारले जातात. आपला इथं आकलन क्षमता जशाच तसा नाही तर तो उताराचा नेमका सार काय आहे, आशय काय आहे, कंटेंट काय आहे, कशावर चर्चा केली आहे, हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं, ते उतारा एकदाच रीड केला तरी देखील तुम्ही इझिली 5 पैकी 4 प्रश्नांचं उत्तर निवडू शकता. हा पूर्ण तुमच्या समज म्हणजे तुम्ही एखादी संकल्पना किती कमी वेळेमध्ये कशी समजून घेताय आणि त्याचं उपयोजन म्हणजे उत्तराच्या माध्यमातून कसं करताय, याच दृष्टिकोनातून तिसरा घटक देखील महत्त्वाचा आहे. त्यानंतर चौथा जो घटक आहे कम्युनिकेशन. बघा, संदेशवहन. कारण की संप्रेषण करत असताना म्हणजे संवाद साधत असताना म्हणजे ग्राहक आणि प्रेषक आणि ग्राहक हे दोघंही म्हणजे पाठवणारा आणि रिसीव करणारा म्हणजे प्राध्यापक आणि विद्यार्थी. पाठवणारा कोण आहे? प्राध्यापक. स्वीकारणारा कोण आहे? विद्यार्थी. बघा, म्हणजे पुढे देखील आपल्याला हा चौथा घटक म्हणजे आताच परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, पण भविष्यामध्ये देखील ज्यावेळेस आपण अध्यापन करू, फक्त अध्यापन करायचं नाही तर आपल्याला परिणामकारक, प्रभावी, आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आवडेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीचं अध्यापन करायचं असेल तर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल आपल्याकडे अवगत असणं गरजेचं आहे, संवाद कौशल्य अवगत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला संवादासाठी जी शास्त्रशुद्ध पद्धती आहेत त्या सर्व अवगत होणं म्हणजे संकल्पना त्या सर्व स्पष्ट होणं ह्या खूप गरजेचं आहे. यावर आपल्याला 5 प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली, प्रत्येक संकल्पना समजून घेतल्या तर तुम्हाला निश्चितच 5 पैकी 4 प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक पद्धतीनं निवडू शकता. त्यानंतरचा सर्वांना कुणाला आवडेल किंवा कुणाला नाही रुचेल असा जरी घटक असला तरी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचा विचार करणं गरजेचं आहे. 5वा घटक आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, ज्याला आपण अंकगणितीय युक्तिवाद असं म्हणतो. यावर देखील 5 प्रश्न 10 गुणांसाठी आपल्याला विचारले जातात. यामध्ये जास्तीचा तुम्ही प्रत्येक जे आपल्याला टॉपिक दिलेले त्या टॉपिकचा जास्तीचा कसा सराव करताय यावर तुमचं जे यश आहे म्हणजे 5 पैकी 4 किंवा 3 प्रश्नांचं उत्तर तुम्ही अचूक निवडू शकता. कधी? ज्यावेळेस तुम्हाला या टॉपिकला जास्तीचा वेळ देणं गरजेचं आहे, जास्तीचा सराव, उदाहरणं सोडवणं गरजेचं आहे. प्रत्येक उदाहरणं सोडवत असताना आपल्या स्वतःच्या क्लुप्त्या म्हणजे शॉर्टकट काय आहेत, कधी तुम्हाला शॉर्टकट कळणार आहेत? ज्यावेळेस तुम्ही अधिकचा जास्तीचा तुम्ही सराव कराल, त्या सरावातूनच तुम्हाला शॉर्टकट करता येणार आहेत, म्हणजेच गणित सोडवण्याचे. आता तुम्ही कुणाची कॉपी किंवा असं करू शकत नाही आहेत, कारण त्यांनी त्याच्या दृष्टिकोनातून ते शॉर्टकट तयार केलेत. आपणही जास्तीच्या सरावातूनच आपले शॉर्टकट तयार करायचे आहेत. त्यानंतर जो प्रकार आहे 6वा, ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग म्हणतो, यावर तर्कशास्त्रीय युक्तिवाद, यावर आपल्याला 5 प्रश्न विचारले जातात. हा देखील घटक जर आपण पाहिलं तर हा देखील आपल्या जास्तीच्या सरावावरच अवलंबून आहे आणि हा वेळखाऊ टॉपिक जरी असला आणि यावरचे प्रश्न म्हणजे गणितीय क्षमता आणि तर्कशास्त्रीय युक्तिवाद हे जे 2 घटक आहेत हे आपल्याला परीक्षेमध्ये जास्त वेळ लावणार आहेत. पण जर तुम्ही आता जास्त वेळ दिला तर तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचा वेळ तो वाचवणार आहे. त्यामुळे जास्तीचा सराव करा. प्रत्येक जे वेगवेगळ्या प्रकारचे जे बुद्धिमत्तेचे गणित आहेत, उदाहरणं आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. जास्तीचे सराव करा. निश्चितच तुम्हाला इथं देखील 5 पैकी 5 किंवा 4 देखील प्रश्न अचूक येऊ शकतात. त्यानंतर आहे डेटा इंटरप्रिटेशन, ज्याला आकडेवारी विश्लेषण किंवा आलेख वाचन असं म्हणतो. आपल्याला आकडेवारीच्या स्वरूपामध्ये माहिती दिलेली असती आणि त्यावर 5 प्रश्न विचारले जातात. त्या माहितीचं आपल्याला विश्लेषण करून त्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात, काढावी लागतात. त्यासाठी देखील आपल्याला सरावच करावा लागतो. म्हणजे 5वा, 6वा आणि 7वा ह्या 3ही घटकाला आपल्याला जास्तीचा सराव करूनच हे सर्व घटक, ह्या सर्व संकल्पना अवगत करणं अपेक्षित आहे. आपण म्हणतो सरावातून परिपूर्णतेकडं. याच दृष्टिकोनातून ते 3 घटक आपल्याला जास्त वेळ खाऊ असले तर आपण आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्तीचा वेळ दिला तर निश्चित तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारे असणार आहेत. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे 8वा, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ज्याला आपण ICT म्हणतो. बघा, भविष्यामध्ये प्राध्यापक झाल्यानंतर माहिती आणि संदेशवहन तंत्रज्ञान आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे ICTचा वापर करायचा. या घटकावर देखील 5 प्रश्न 10 गुणांसाठी आपल्याला विचारलेले आहेत. तर आपल्याला
त्या संकल्पना महत्त्वाच्या आहेत. ICT मधल्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, डेटा किती म्हणजे मेमरीच्या बाबतीत प्रश्न विचारलेले आहेत, त्यानंतर त्या संकल्पनावर विचारलेत, त्यानंतर लाँग फॉर्मवर विचारलेत, शॉर्ट फॉर्म दिलेत, लाँग फॉर्म तयार करायचे. हे सर्व आपल्याला कधी शक्य होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही सर्व संकल्पना या घटकातल्या अवगत करणार आहेत, समजून घेणार आहेत त्यावेळेसच. आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून देखील तुम्हाला PPT प्रेझेंटेशन असेल, ओव्हरहेड प्रोजेक्टचा वापर कसा करायचा, ह्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्हाला प्राध्यापक म्हणून आदर्श प्राध्यापकाकडे मार्गक्रमण करता येणार आहे. त्यानंतर 9वा जो घटक आहे तो आहे पीपल डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंट, म्हणजे मानव आणि पर्यावरण. म्हणजे मानवाच्या विकासामध्ये पर्यावरणाची काय भूमिका आहे आणि आता पर्यावरणाचा होत असणारा ऱ्हास, त्या ऱ्हासाला थांबवण्यासाठी जो पर्यावरणाची आणि अतोनात हानी होत आहे त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी जागतिक लेवलला जे वेगवेगळ्या परीक्षेला भरलेल्या आहेत त्यावर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर पर्यावरणाच्या पर्टिक्युलरली प्रदूषक किंवा त्याच्यावरच्या उपाययोजनावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. हा देखील आपल्या जीवनाशी निगडीत असणारा घटक आहे. निश्चितच आपल्याला हा जो घटक संकल्पना आणि ती सर्व माहिती घेतली तर तुम्ही यावरचे देखील 5 पैकी 4 प्रश्न अगदी सहजतेनं सोडवू शकता. त्यानंतर बघा पुढचा जो घटक आहे शेवटचा, हायर एज्युकेशन सिस्टीम. भारतातील उच्च शिक्षणातील व्यवस्थापन कसं केलं जातं, म्हणजे UGC असेल, NCERT असेल, त्यांचं काम कशा पद्धतीनं चालतं, त्यानं या सर्व मुद्द्यावर हा घटक अवलंबून आहे. आपल्याला या घटकाच्या दृष्टिकोनातून देखील त्याच पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत 5 पैकी 10. त्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास असेल, शिक्षणाचा इतिहास असेल, अशा वेगवेगळ्या संकल्पनावर प्रश्न विचारले जातील. आपल्याला हे सर्व देखील 5 पैकी अद्ययावत जर तुम्हाला नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्यामध्ये काय शिक्षणात बदल झालेला आहे, उच्च शिक्षणात, प्राथमिक शिक्षणात, हे सर्व तुम्हाला माहीत असेल तर निश्चितच यावर देखील आपल्याला 5 पैकी 4 प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो. त्यानंतर उच्च शिक्षणात वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत, रुसा असेल, त्या संदर्भात देखील यावर प्रश्न विचारले जातात. त्यातली अपडेट देखील आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता हे सर्व झालं पेपर 1 संदर्भात. बघा आपल्याला पेपर 1ला फक्त 100 गुण आहेत, त्यानंतर पेपर 2ला 200 गुणांचा पेपर 2 आहे. म्हणजे पेपर 1 जेवढा, आता आपल्याला जर आपण वरील पद्धतीनं नियोजन केलं तर पेपर 1ला आपल्याला 70+ मार्क मिळवता येतात. म्हणजे 70+ मार्क मिळवले म्हणजे झालं का? नाही. एकत्रित घटक 10 प्रश्न म्हणजे पेपर 1चा जर विचार केला तर 5-5 प्रश्न विचारले जातात 10 घटकावर, एकूण 50 प्रश्न आणि 100 गुणांसाठी. तिथं तुम्ही 100% 70+ मार्क घेऊ शकता. बघा एकत्रित घटक 10 प्रश्न संख्या 50 गुण आणि 100 गुणांसाठी पहिला पेपर आहे. यापैकी आपण अचूक अभ्यास नियोजन करून 70+ गुण घेऊ शकतो वरील पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर. आता पुढे आहे 10 घटकांचा अभ्यासक्रम समजून अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतरनं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, आता हे सर्व कसं करायचं आहे त्याचं आपण सांगितलेलं आहे. 10 घटकांचा अभ्यासक्रम काय आहे हे व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतरनं का अभ्यास करायचा आहे हे पण समजून घ्या, म्हणजे त्यामध्ये आपल्याला आवड निर्माण होईल. त्यानंतर स्वतःच्या सूक्ष्म मुद्द्यांचा नोट्स काढा, म्हणजे आपल्या स्वतःच्या सेल्फ नोट्स असाव्यात. प्रत्येक घटकाच्या स्वतःच्या 4 म्हणजे एकेका पेजच्याच नोट्स असाव्यात, एका घटकाच्या 1 पेजच्या. अशा पद्धतीनं 10 पेजच्या तुम्ही नोट्स काढू शकता. प्रत्येक घटक आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून संकल्पनातून समजून अभ्यास करावा. बघा कुणी काय कशा पद्धतीनं, जसं माझं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मला समजलं आहे त्यानुसार मांडलेलं आहे, पण तुम्हाला कसं समजतंय त्यानुसार तुमच्या नोट्स तयार करा. स्वतः तो घटक समजून घ्या. आपला अभ्यास तपासण्यासाठी सराव टेस्ट द्याव्यात, म्हणजे आपण अभ्यासामध्ये कुठपर्यंत आहोत. भरपूर जण अभ्यास करतात पण त्यांना टेस्टमध्ये मार्क किंवा परीक्षेमध्ये मार्क कमी पडतात, कारण त्याचं उपयोजनच करत नाहीत. आपलं फीडबॅक म्हणजे आपल्याला किती समजलं हेच तुम्ही स्वतः समजून घेत नाही आहेत. टेस्ट सिरीज घटकानुसार विश्लेषण करावं, आपल्याला किती मार्क, कोणत्या घटकाला मार्क कमी मिळालेत, किंवा मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं तर आपल्याला का मार्क कमी मिळतात याचं देखील आपण विश्लेषण करणं गरजेचं आहे. एखादा घटक समजायला अवघड वाटत असेल तर त्याला अतिरिक्त वेळ द्या. जरी तुम्हाला एवढा वेळ देऊन देखील तो घटक समजत नसेल तो तुम्ही स्किप केला तरी चालेल. वरील सर्व बाबी आपण लक्षपूर्वक समजून घेतल्यास निश्चितच आपण पेपर 1 मध्ये 70+ गुण मिळवू शकतो. म्हणजे पेपर 1 मध्ये 35 प्रश्न तर तुम्ही सहजच बरोबर येऊ शकतात, पण या वरील पद्धतीनं आपण नियोजन करणं अपेक्षित आहे. हे झालं पेपर 1 संदर्भात. पेपर 1 वरच आपण रिझल्ट येऊ शकेल का 70+ मार्क किंवा पैकी मार्क घेऊन? नाही. तर पेपर 2चं देखील आपल्याला व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. याच पद्धतीनं पेपर 2 वरील पद्धती जी मी सांगितलेलं आहे, म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं, त्यानंतर आपण टेस्ट सिरीज देणं, त्यानंतर प्रत्येक घटकावर आपण त्याचं किती प्रश्न विचारले जातात,
आपला प्रत्येक घटकाला कसा रिस्पॉन्स आहे मागच्या परीक्षेचा, किती मार्क मिळालेत याचं देखील विश्लेषण करणं गरजेचं आहे. बघा पेपर 2 देखील परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा विषय आहे, कारण आपणास पेपर 2 मध्ये एकूण 10 घटक आहेत. बघा पेपर 2 मध्ये एकूण 10 घटक आहेत. 100 प्रश्न आपल्याला विचारले जात असतात, जे 200 गुणांसाठी असतात. म्हणजे 66% वेटेज या घटकाला देखील आहे. या पेपर क्रमांक 2 मध्ये देखील तयारी वरील पद्धतीनंच केल्यानंतर आपणास पेपर 2 मध्ये देखील 200 पैकी 100 प्लस गुण, म्हणजे फक्त आपण 100 म्हणजे 50% गुण गृहीत धरतोय. गुण मिळवणे अतिशय सोपे आहे, कारण या विषयात आपल्याला PG म्हणजे तुमचं पदव्युत्तर शिक्षण ज्या विषयात झाले त्याच विषयाच्या संकल्पनेवर जास्तीचे प्रश्न विचारले जातात. त्यातल्या संकल्पना आपल्या पूर्ण असतात. फक्त परीक्षाभिमुख म्हणजेच तुम्ही ती थेरिटिकली लिहिण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळेसचा अभ्यास केलेला असतो. आता तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, तर सेट परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात, म्हणजे परत आणि तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेचं अवलोकन करावं लागणार आहे. आणि त्यानंतरनं तुम्हाला अभ्यासक्रम समजून घ्यावा लागेल. अभ्यासक्रमाचं आणि प्रश्नांचं एकत्र म्हणजे समन्वय साधावा लागणार आहे. सहसंबंध काय आहे, कसं अभ्यासक्रम काय आहे, त्यानुसार प्रश्न कसे विचारले जातात याचं अवलोकन करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरचं पुढचं जे स्टेप आहे ते तुम्हाला त्यानुसार सराव टेस्ट देणं आणि सराव टेस्टमधून तुमचा अभ्यास कोणता घटक तुम्हाला अवघड जातो त्यासाठी वेगळा वेळ देणं हेच महत्त्वाचं यशाचं तुमचं गमक असणार आहे. संकल्पना आपल्या पूर्ण असतात. फक्त परीक्षाभिमुख दृष्टीने तयारी करणं अपेक्षित असतं. अशा पद्धतीनं आपण अनिवार्य पेपर 1 आणि पेपर क्रमांक 2 अचूक पद्धतीनं तयारी केली तर पेपर 1 मध्ये 70 प्लस आणि पेपर 2 मध्ये 100 प्लस म्हणजेच तुमचं गुण झाले 170 प्लस गुण मिळवू शकता आणि सेट परीक्षा अगदी सहज उत्तीर्ण होऊ शकता. आपण जर पाहिलं तर मागील कोणत्याही परीक्षेचं मेरिट यादी घ्या, तुम्हाला फक्त 170 प्लस जर असेल कॅटेगरीमध्ये असाल तर इझिली तुम्ही सेट परीक्षा क्वालिफाय होत आहे. आणि याच्या तयारीसाठी आपण ऑल एक्झाम कट्टा या चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन क्लासेस पेपर 1 असेल, बघा पेपर 1 संदर्भात देखील आणि पेपर 2 याच्यामध्ये पेपर 1चे सर्व 10 घटक म्हणजे 10 घटकांचे लाईव्ह लेक्चर्स असतील, तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स असतील. त्याबरोबर मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषणाचं बुक आपल्याला पाठवलं जाणार आहे. त्याच्याबरोबरच 5 पेपर 1च्या 5 टेस्ट सिरीज त्या देखील पूर्ण घटकावर आधारित आणि पूर्णतः सेट भवनचं जे पॅटर्न आहे त्यानुसारच आपण टेस्ट सिरीज देखील बनवलेले आहेत. त्याच्यापूर्वीची टेस्ट आपण मागील रविवारची तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हे पेपर 1 संदर्भात आणि पेपर 2चं देखील आपल्याकडे मार्गदर्शन उपलब्ध आहे, जे तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, नोट्स सर्व 10 घटकांच्या आणि त्याबरोबरच टेस्ट सिरीज 5 आणि मागील प्रश्नपत्रिका ह्या देखील तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ते आहे मराठी विषयामध्ये, इंग्रजी विषयामध्ये, त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये, वाणिज्य विषयामध्ये म्हणजे कॉमर्स, इकॉनॉमिक्स, त्याबरोबरच ग्रंथालयशास्त्र, मराठी या सर्व विषयामध्ये आपल्याला आणि शिक्षणशास्त्राच्या ह्याच्यामध्ये देखील आपण सुरू करत आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी पेपर 1 संदर्भात आणि पेपर 2 संदर्भात एकत्रित तयारी करत आहेत, फक्त पेपर 1ची तयारी करून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. पेपर 2 देखील आणि त्याचा देखील अभ्यास तुमचं व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2ची परिपूर्ण तयारी करायची असेल तर निश्चितच आपल्याला क्लासच्या माध्यमातून निश्चित फायदा होईल, कारण ही ऑफलाईन शेवटची परीक्षा आहे. आपलं स्वतःचं स्वप्न आहे, स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपल्यामधल्या कमजोरी कुठे जाणून घेण्यासाठी निश्चितच तुम्ही क्लास जॉईन करू शकता. आणि त्यापूर्वी तुम्ही आपल्या ऑल एक्झाम कट्टा या चॅनलवरचे जे व्हिडिओज आहेत, जे आपल्या लाईव्ह क्लासचे देखील काही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला आवडले तर निश्चितच जॉईन करा. यासाठी आपण फीस देखील खूप कमी ठेवलेली आहे आणि ते देखील विद्यार्थ्याच्या परिस्थितीनुसार आपण निश्चित विचार करूनच ही सर्व फीस ठेवलेली आहे. फक्त दोन्ही विषयासाठी तुम्हाला 2,500 आता जर जॉईन होत असाल तर फक्त 2,500 रुपये पे करायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 हे सर्व मिळणार आहे. जे विद्यार्थी इच्छुक आहेत, ज्यांना आपल्या क्लासचे लेक्चर्स आवडतात, तर निश्चित तुम्ही जॉईन करू शकता. यासाठी प्राध्यापक शिवदास मुंडे, मोबाईल नंबर 9689047738 हा मोबाईल क्रमांक आहे. तुम्ही आत्ताच म्हणजे सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरती आपल्याकडून मार्गदर्शन मिळणार नाही, तर भविष्यामध्ये देखील तुम्हाला महाविद्यालय म्हणजे सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालय स्तरावर, विद्यापीठ स्तरावर किंवा MPSC मार्फत कोणकोणत्या संधी उपलब्ध होतात या दृष्टिकोनातून देखील आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी क्लास जॉईन करू शकतात त्यांनी लवकरात लवकर क्लास जॉईन करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी कारण कमी कालावधी शिल्लक आहे आणि आपलं ध्येय हे कमी कालावधीमध्ये निश्चित
पूर्ण करायचं असेल तर निश्चितच आपल्याला लवकरात लवकर अप्रोच होणं आणि त्यानुसार नियोजनानुसार प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या सेट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जे सेट नेटची तयारी करत आहेत आपले मित्रमैत्रिणी त्यांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.